वेळा बघा, जर जुनं ॲप्लिकेशन आपल्यामध्ये इन्स्टॉल असेल आणि त्याचं व्हर्जन आपण अपडेट केलेलं असेल आणि मोबाईल नंबर रजिस्टर असेल, तर आपल्याला एक मेसेज येतो की आपली पीक पाहणी मोबाईल नंबरवर ट्रान्सफर करत आहे आणि ही पीक पाहणी होत नाही. तर त्यावेळेस काय करायचं? आता बघा, प्ले स्टोअरमध्ये जा, ही पीक पाहणी घ्या. आपलं ॲप अपग्रेड नसेल तर अपग्रेड करा. ई पीक पाहणी लेटेस्ट व्हर्जन ओपन करा. हा असा इंटरफेस येईल. पुढे जा. आता त्यांनी काही ॲप वापरण्यासाठीची आवश्यकता सांगितली. कुठला असा मोबाईल 3G 4G 2GB रॅम कमीत कमी पाहिजे. ओके, इथं महसूल विभाग निवडा, नाशिक. आता इथं काय केले त्यांनी, हंगाम खरीप हंगामासाठी 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत आपण पीक पाहणी करू शकता. पुढे जा, शेतकरी म्हणून लॉग इन करा. मोबाईल नंबर प्रविष्ट करा. तर मी माझा मोबाईल नंबर टाकतो इथे. पुढे जा. आता इथं तुम्ही जुने खातेदार होता तर इथं तुमचं नाव असणार, तर ते न घेता नवीन खातेदार म्हणून नोंदणी करा. आता पुन्हा तुमचा विभाग निवडा. इथं खूप सारे विभाग आहे बघा, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे. म्हणजे जे आपले प्रशासकीय विभाग आहे त्यातला जो आपला असेल तो निवडा. माझा नाशिक आहे, मी नाशिक निवडतोय. इथे गाव निवडा, तुमचं जे गाव असेल ते निवडा. पुढे जा. आता इथं सर्च करा की बघा, ऑप्शन खूप सारे आहे. खातेदार निवडा, पहिले नाव किंवा मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक, गट क्रमांक. तर मी इथे गट क्रमांक टाकतो. गट क्रमांक क्लिक करा, इथे गट क्रमांक टाका, शोधावर क्लिक करा. खातेदार निवडा, आपलं नाव आलेलं असेल इथे, नाव घ्या. आता खातेदाराचं नाव निवडल्यानंतर इथे तुमचं नाव येईल नोंदणी अर्जामध्ये आणि तुमचा जो खाते क्रमांक आहे तो खाते क्रमांक येईल. त्याच्यानंतर पुढे जा. आता इथं दुसरा मेसेज येतो, आपली नोंदणी खालील मोबाईल क्रमांक करण्यात येत आहे. आपला मोबाईल नंबर येईल. आपल्याला मोबाईल क्रमांक बदलायचा असल्यास मोबाईल क्रमांक बदला हे बटन दाबावे, अन्यथा पुढे बटन दाबावे. जर तुम्हाला मोबाईल क्रमांक बदलायचा असेल तर मोबाईल क्रमांक बदलावर क्लिक करा, अन्यथा पुढे जा. आपण पुढे जाऊया. आपण तोच सेम मोबाईल नंबर ठेवू शकतो, पहिला जो रजिस्टर होता तो, किंवा नवीन पण टाकू शकतो. तर मी तोच ठेवला आहे आत्ता, जो माझा जुना होता तोच. तुमची नोंदणी आधीच झालेली आहे, तुम्हाला पुढे जायचे आहे का? आता आपण आधी रजिस्टर होतो म्हणून आपली नोंदणी झालेली आहे हा मेसेज येणार. तर आपण होय करूया. आता इथं पुन्हा आपलं लॉग इन पेज आलं. इथं आपलं नाव निवडून घ्या. सांकेतांक विसरलात, सांकेतांक इथंवर क्लिक करा. इथं तुम्हाला सांकेतांक भेटून जाईल, तो टाका इथे. पुढे जा. आता हे होम पेज आलं आपलं. आता पुन्हा इथं आपण काय करू शकतो, कायम पड किंवा चालू पड नोंदवू शकतो. पीक माहिती नोंदवा, बांधावरची झाडे नोंदवा. तर आपण काय करू, पीक माहिती नोंदवूया. आता पीक माहिती नोंदवार क्लिक करा, लोडिंग होईल. इथे तुमचा खाते क्रमांक निवडा. गट क्रमांक, इथे क्षेत्र येईन, हंगाम येईन. हंगाम आता खरीप चालू आहे म्हणून हंगाम घ्या. ज्यांची फळबागा असतील त्यांनी संपूर्ण वर्ष घ्या. पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र,
पिकाचावर निर्बळ पीक. आता मी ऑलरेडी नोंदणी केली आहे, मग त्यामुळे ते 00 येते. निर्बळ पिकाचा प्रकार: पीक असेल तर पीक घ्या, फळबाग असेल तर फळबाग घ्या. फळबागामध्ये चिक्कू आंबा असेल तर संपूर्ण वर्ष घ्या. पीक असेल तर आता पीक घ्या. पिकांची नावे घ्या. बघा आता तुम्ही काय पेरले: सोयाबीन, कापूस, हरभरा, नंतर भुईमूग, काय असेल ते सिलेक्ट करा. सोयाबीन. जे क्षेत्र राहिले पूर्ण क्षेत्र भरा. वरती जर तुमचं क्षेत्र 2 हेक्टर असेल किंवा 1 एकर असेल तर जेवढं काय क्षेत्र असेल ते इथं पूर्ण क्षेत्र भरा. किंवा अर्ध्या भागामध्ये समजा सोयाबीन आहे आणि अर्ध्या भागामध्ये सोयाबीन आहे तर मिश्र पिके घ्या. इथं तुम्ही मिश्र पीक, बहुपीक सिलेक्ट करू शकता. आता माझं एकच आहे म्हणून मी एकच घेतलं आहे. जलसिंचनाची साधने: खाजगी कालवा, सरकारी कालवा, काय असेल ते. बोरवेल असेल तर बोरवेल घ्या, विहीर असेल तर विहीर घ्या, किंवा कोरडवाहू असेल तर कोरडवाहू घ्या. सिंचन पद्धती निवडा. आता कोरडवाहू सिलेक्ट केलं तर सिंचन पद्धती नसणार आहे. त्याच्याऐवजी तुम्ही विहीर, तुमची बोरवेल असेल तर बोरवेल घेता. सिंचन पद्धती: ठिबक सिंचन, तुषार सिंचन, प्रवाही सिंचन. अन्न प्रकारे: लागवडीचा दिनांक टाका. जी केव्हा लागवड झालेली असेल तो दिनांक टाकून द्या आणि पुढे जा. कृपया तपशील पूर्ण भरा. ठीक आहे. पुढे जा क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या क्षेत्रात तुम्ही भरताय फॉर्म त्या क्षेत्राच्या मध्ये जाऊन तुम्ही त्याचा फोटो काढायचा आहे आणि ती माहिती सबमिट करायची. त्यानंतर तुम्हाला ती इथे दिसेल की तुम्ही भरलेला फॉर्म. ओके. अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता आणि तो फॉर्म आपण इथं नंतर गावच्या खातेदारांच्या पीक पाहणीमध्ये आपला बघू शकतो. धन्यवाद.